गुड मॉर्निंग ऑल स्टुडंट। आज आपण MA फर्स्ट सेम यामध्ये आपला पेपर सुरू आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच लोकप्रशासन। यामध्ये आपले 2 लेसन पूर्ण झालेले आहेत। आज आपण बघूया तिसरा लेसन यामध्ये वित्तीय प्रशासन यामध्ये अर्थसंकल्प, लेखा तसेच लेखापरीक्षण आणि त्यांचे महत्त्व, वित्तीय अर्थशासन, अर्थव्यवस्था, अर्थव्याख्या आणि काही प्रस्तावना आज आपण घेणार आहोत। अर्थव्यवस्था बघितल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी वित्त आयोगाची काही भूमिका असते आणि प्रत्येक अर्थसुद्धा त्याचा प्रत्येक व्यक्तीसोबत व्यक्तिगत असलेला व कौटुंबिक ज्या काही अडचणी असतात, ज्या काही घडामोडी असतात, त्या घडामोडीचे जे काही सामुदायित्व असते ते सामुदायित्वसुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहे। कारण ज्या संस्थांच्या काही अशा महत्त्वपूर्ण क्रिया असतात त्या क्रियांना आपल्याला त्या ठिकाणी प्रभावित करणे खूप आवश्यक असते। कारण ज्यामध्ये त्यांच्या काही भूमिका असतात त्या भूमिका आपल्याला त्या न्याय संबंधीच्या ज्या काही सर्व क्रिया ह्या असतात त्या एक अंतर्भूत असतात आणि त्या अंतर्भूत असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी सार्वजनिक जे काही वित्त आयोग असतो त्या वित्त आयोगामध्ये आपल्याला त्या लागू करण्यात याव्या याबद्दल त्या ठिकाणी संघर्ष करावा लागतो। कारण की त्या ठिकाणी सार्वजनिक वित्ताचा संबंध जो काही असतो तो संबंध त्या ठिकाणी जो सरकारच्या अशा क्रियांशी होत असतो, त्यामुळे त्या लाभ घेणाऱ्या व्यक्तीला सुद्धा ते योग्य ठरते। कारण अशा क्रियाशी जेव्हा संबंध प्रस्थापित होतो आणि ज्याच्या आधारावर ते क्रिया केल्या जातात त्या क्रियांना सुद्धा त्या पैशांच्या माध्यमाद्वारे ते पूर्ण करीत असतात। कारण त्या ठिकाणी त्यांच्या गरजासुद्धा पूर्ण होणे हे सुद्धा आवश्यक असते। जर आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्या कर निर्धारणात किंवा काही आधारभूत अशा अडचणीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी वेव आणि त्यांचा जो काही कार्य सुरू असतो त्या कार्यामध्ये सुद्धा आपल्याला 2 क्रियांचा अभ्यास करावा लागतो। 2 क्रियांचा अभ्यास करत असताना त्या ठिकाणी व्यापक दृष्टीने जर बघितलं तर आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्या कायद्यासंबंधी जो काही अंदाज करणे किंवा त्यावर अंदाज लावणे हे सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचे असते। कारण त्या ठिकाणी त्यांच्या कार्याची जी काही वसुली करणे असते ती वसुली करणे सुद्धा त्या ठिकाणी जो अर्थसंकल्प तयार होत असतो त्या अर्थसंकल्पावरून त्यांची भाषासुद्धा त्या ठिकाणी आपल्याला समजून येत असतो। कारण त्यामुळे त्या विधिमंडळात काही प्रस्तुत तसेच त्या ठिकाणी अनेक अशा सामाजिक कराराचा उपयोग होऊन त्यानंतर ते मंजूर केल्यानंतर त्यांचे जे काही फायदे होत असतात ते फायदेसुद्धा त्यांचा हिशोबसुद्धा ठेवला जातो। जर आपल्याला एखाद्या वेळेस त्या ठिकाणी तपासणी करायसाठी जर सांगितलं तर आपल्याला त्या तपासणीमध्ये सुद्धा तो व्यवस्थित असणे आवश्यक आहे। कारण जर आपल्याला त्यामध्ये काही घोटाळा आढळून आला तर आपल्याला त्या वित्त आयोगाबद्दल गुन्हा नोंद करणे व त्यांची जी काही क्रिया असतात, जी काही क्रियांचा अभाव असतो, अंतर्भाव असतो, तो अंतर्भावसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी देणे आवश्यक असते। कारण वित्तीय प्रशासन म्हटल्यानंतर हे लोकप्रशासनाचे एक महत्त्वपूर्ण घटक आहे। एक महत्त्वपूर्ण घटक असल्यामुळे त्या मार्क्स या शास्त्रज्ञांनी सुद्धा आपल्याला सांगितलं त्यांच्या मतानुसार की संघटना आणि कर्मचारी याप्रमाणेच विस्तृत सुद्धा त्या ठिकाणी त्या प्रशासनाचा मोठा उपयोग आपल्याला असतो। कारण सर्वसामान्य स्वरूपात जर आपण त्याचे स्वरूप बघितलं तर आपल्याला त्या ठिकाणी जी काही त्या ठिकाणी हवे असणारे प्राणवायू असतात त्या प्राणवायूंना सुद्धा त्या ठिकाणी एकरूप होत असतात आणि ते एकरूप झाल्यामुळे बिस्मार्क या शास्त्रज्ञांनी सुद्धा सांगितलेले आहे की आपल्याला वित्त प्रशासकीय यंत्राला जेव्हा मुख्य व्यवस्था किंवा त्या ठिकाणी तेलाच्या पुरवठ्याप्रमाणेच आणि त्यांच्या पैशाच्या अभावाने त्यांच्याकडे ज्या
जो पैसा आहे त्या पैशाच्या अभावाने जे सरकारचे कोणतेच कार्य पूर्ण होऊ शकत नाही किंवा ते कार्य करीत असताना अनेक अशा अडचणी येत असतात आणि त्यामुळे त्या शासनाच्या सर्व योजना त्या ठिकाणी धोरण कार्य तोपर्यंत ते निरुपयोगी असतात, त्यांचा कोणताही उपयोग होत नसतो। त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी त्यांना जे कार्यान्वित करण्यासाठी पैसा उपलब्ध होत नाही त्या ठिकाणी बिना वित्त सरकार कोणतेही कार्य करू शकणार नाही, असं त्याने स्पष्ट उदाहरण आपल्याला दिलेलं आहे। कारण वित्त सरकार म्हटल्यानंतर त्या ठिकाणी जर वित्त सरकारचा योग्य पुरवठाच होत नसणार आणि त्या ठिकाणी तो योग्य कार्याला जर खर्च केला जात नसणार तर तिथे कोणताही पैसा मिळणार नाही। कारण त्या ठिकाणी सार्वजनिक वित्त आयोगामध्ये काही पूर्वव्यापक संकल्पनासुद्धा त्या ठिकाणी असतात आणि त्यामुळे ते वित्त सर्व व्यापक समजले जाते। कारण ज्या राष्ट्राची त्या ठिकाणी आर्थिक परिस्थिती ही त्या ठिकाणी त्याची स्थिती हे सुदृढ असते ते राष्ट्र राजनीयदृष्ट्या श्रेष्ठ समजले जाते। जरी श्रेष्ठ समजले जात असेल तरी पण आपल्याला त्या ठिकाणी व्हाइटनर यांनी सुद्धा आपल्या शब्दात आपल्याला त्यांची व्याख्यासुद्धा सांगितलेली आहे की प्रशासन आणि वित्त यांना एक दुसऱ्यापासून अलग करता येत नाही। प्रशासन आणि वित्त यांना एक दुसऱ्यापासून वेगळे करता येत नाही। प्रत्येक प्रशासकीय व्यवस्था आणि त्यांचे जे काही कार्य असते त्या कार्याची बाजूसुद्धा त्या ठिकाणी सेफ ठेवल्या जाते। सेफ ठेवल्यामुळे आपल्याला त्यांच्यापासून अलगच करता येत नाही। अलग न केल्यामुळे त्या ठिकाणी सुरू असणारे जे काही व्यवहार असतात ते व्यवस्थितरित्या सुरू असतात, कारण त्यांची आर्थिक बाजू ही सुद्धा मजबूत ठेवल्या जातो। आर्थिक बाजू मजबूत असल्यामुळे त्या ठिकाणी जी काही वित्त आयोगाचे त्या ठिकाणी अलग करण्याचे जे काही प्रयत्न केले जातात ते सुद्धा असफल होतात, कारण त्या ठिकाणी तो कार्यक्षम असणे सुद्धा आवश्यक असतो। कार्यक्षम शासनाच्या ज्या काही समस्या अंतर्भूत असतात त्या सुद्धा त्या वेळेस त्या कार्यांचा त्या ठिकाणी सर्वात मोठा महत्त्वसुद्धा आपल्याला दिलेला असतो। जर महत्त्व सांगितले तर आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्या महत्त्वानुसार सुद्धा त्या कार्यांना ती प्रक्रियासुद्धा केली जाते आणि त्या प्रक्रियेचे महत्त्वसुद्धा आपल्याला दिसून येतात। त्यानंतर त्यांनी सांगितले की वित्तीय प्रशासनाची प्रक्रिया सांगताना त्यांनी अनेक अशा घडामोडीचा किंवा काही बाबींचा सुद्धा आपल्याला महत्त्व सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला राजकीय दृष्टिकोनामध्ये सुद्धा आपल्याला त्याचा अर्थ सांगताना आपल्याला वित्तीय प्रशासनामध्ये जो काही भाग घेतलेला होता तो भाग सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे। कारण की राजकीय दृष्टिकोन आणि तांत्रिक दृष्टिकोन यामध्ये सुद्धा त्यांनी आपली वित्तीय प्रशासनाची जी काही प्रक्रिया सांगितली त्या प्रक्रियेचे महत्त्वसुद्धा आपल्याला सांगितलेले आहे। त्यामध्ये राजकीय दृष्टिकोन यामध्ये नियोजन मंडळाची जी काही अर्थाची किंवा त्यांच्या कार्यक्रमाची जी काही रूपरेषा असते ती रूपरेषासुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहे। त्यानंतर निर्धारण म्हणजे काय व निर्धारणाचे मुख्य उद्देश काय, विविधता कशामुळे उत्पादित होते, कशामुळे उत्पन्न होते याचे सुद्धा आपल्याला महत्त्व इथे सांगितलेलं आहे। क्रियान्वयाचा अर्थ सांगताना सुद्धा त्याने अनेक आदेश आणि निर्णय आपल्याला सांगितलेले आहे। कारण पर्यवेक्षण आणि नियंत्रण याचा अर्थ सांगताना त्या ठिकाणी अनेक असे कार्य सांगितले जात होते आणि त्या कार्यानुसारच या ठिकाणी त्यांचे महत्त्वसुद्धा आपल्याला दिलेले आहे। त्यानंतर तांत्रिक दृष्टिकोनामध्ये सुद्धा त्याचा अर्थ सांगित असताना अनेक समस्या व त्यांचे वित्तीय आयोगाचे जी काही समस्या उद्भवलेल्या होत्या त्या समस्यासुद्धा आपल्याला इथे सांगितलेला आहे। अर्थसंकल्प तयार करणे म्हणजेच आय व्यवस्था संबंधी जी काही अंदाजपत्रक होते त्या अंदाजपत्रकांचा जो काही बजेट तयार होणार होता त्या बजेटचा सुद्धा या ठिकाणी महत्त्व
आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानंतर विधिमंडळाची संमती. बजेट किंवा जो काही अंदाजपत्रक तयार झालेला होता त्या अंदाजपत्रकानुसार आपल्याला त्या विधिमंडळाची त्या ठिकाणी ती प्राप्ती करणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे असे सुद्धा त्यांनी सांगितलेले आहे. त्यानंतर अर्थसंकल्पीय क्रियान्वित करणे. याचा अर्थ जर आपल्याला एखाद्याकडून कर वसूल करायचा असेल तर त्या व्यवसायावर त्यांचा त्या ठिकाणी नियंत्रण ठेवणे असा सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर वित्तप्रबंध. वित्तप्रबंध म्हणजेच कोष प्रबंध. यामध्ये ज्याद्वारे आपल्याला त्या धनाची व्यवस्था आणि सुरक्षितता तसेच त्या ठिकाणी त्या व्यवसायाची अर्थपूर्ण व्यवस्था समजून त्याचे महत्त्व आपल्याला सांगणे, याचे महत्त्व व उद्दिष्टे सुद्धा आपल्याला इथे दिलेले आहे. त्यानंतर विधिमंडळाचे उत्तरदायित्व. विधिमंडळाचे उत्तरदायित्व सांगताना त्यांनी लेखापरीक्षण समिती व लेखापरीक्षण म्हणजे दुसऱ्या शब्दात त्यांनी हिशोब ठेवणे. लेखा ठेवणे म्हणजे हिशोब ठेवणे याचे सुद्धा महत्त्व आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहे. थँक्यू ऑल स्टुडंट.